Good morning, dear students. Today we are going to discuss accounting principles, concepts, and conventions. It is an important topic, and every accountant must know about accounting principle, concepts, and conventions. That's why we are going to study these topics. तर मी विद्यार्थी मित्रांना सांगेन की हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि हे प्रत्येक अकाउंटंटला माहीत असणं आवश्यक मानलं जातं. अदरवाईज अकाउंटंट हा आपलं अकाउंटिंगचं काम व्यवस्थितपणे करू शकणार नाही. त्यामुळं हा अकाउंटिंगमधला अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. याच्यावरती आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण अकाउंटिंग प्रिन्सिपल्स म्हणजे काय किंवा अकाउंटिंग प्रिन्सिपलची डेफिनेशन काय म्हणते हे समजून घेऊ. अकाउंटिंग प्रिन्सिपल्स रेफर्स टू द रूल्स अँड ॲक्शन्स. अकाउंटिंग प्रिन्सिपल्स रेफर्स टू रूल्स अँड ॲक्शन्स adopted by the accountants globally for recording the accounting transactions. तर ही अकाउंटिंग प्रिन्सिपलची जी काही डेफिनेशन आहे ती अशी म्हणते की अकाउंटिंग प्रिन्सिपल्स म्हणजे असे रूल्स अँड ॲक्शन जे जगभरातील अकाउंटंट रेकॉर्डिंग करत असताना, कशाचं रेकॉर्डिंग करत असताना, ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग करत असताना फॉलो करतात, ॲडॉप्ट करतात किंवा ज्याचा वापर करतात, ज्या रूल्स अँड ॲक्शनचा वापर करतात त्यांना आपण अकाउंटिंग प्रिन्सिपल्स असं म्हणतो. ओके. यात एक गोष्ट लक्षात घ्या की हे जगभरात जेवढे काही अकाउंटंट्स असतील आणि जे अकाउंटिंग काम करण्याचं काम करतात त्यांनी हे जे फॉलो केलेले रूल्स अँड ॲक्शन्स आहेत आणि मग जगभरातील इतर अकाउंटंट जर ते फॉलो करत असतील तर तुम्हीसुद्धा ॲज अ अकाउंटंट म्हणून हे फॉलो करावे लागतील किंवा ॲडॉप्ट करावे लागतील. दुसरी गोष्ट की जर अकाउंटिंग प्रिन्सिपलचं जर क्लासिफिकेशन करायचं झालं, अकाउंटिंग प्रिन्सिपलचं जर क्लासिफिकेशन करायचं झालं तर ते दोन ग्रुपमध्ये केलं जातं. एक अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स आणि दुसरं अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स. म्हणजे थोडक्यात काय, अकाउंटिंग कन्सेप्ट्स आणि अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स हे दोन्ही अकाउंटिंग प्रिन्सिपलचा भाग आहे. दोन्हीही अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आहेत. पण ज्यावेळा अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आपण क्लासिफिकेशन करतो त्यावेळा अकाउंटिंग कन्सेप्ट्स वेगळ्या गटात जातात आणि अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स वेगळ्या गटात जातात, वेगळ्या ग्रुपमध्ये जातात, अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स वेगळ्या ग्रुपमध्ये जातात आणि त्याच्यानुसार वेगवेगळे अकाउंटिंग कन्सेप्ट्स आहेत आणि अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स आहेत. हे दोन्ही एकत्र मिळून आपण त्याला अकाउंटिंग प्रिन्सिपल्स असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण थोडक्यात अकाउंटिंग कन्सेप्ट्स म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अकाउंटिंग कन्सेप्ट्स रेफर टू द बेसिक अझम्पशन्स, रूल्स अँड प्रिन्सिपल्स विच इज कन्सिडर्ड ॲज द बेसिस ऑफ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स अँड प्रिपेरिंग अकाउंट्स. ओके. अकाउंटिंग कन्सेप्ट मीन्स इट इज अ बेसिक अझम्पशन्स, रूल्स अँड प्रिन्सिपल्स. अकाउंटिंग कन्सेप्टमध्ये काय येतं तर बेसिक अझम्पशन्स, रूल्स आणि प्रिन्सिपल्स येतात. विच इज कन्सिडर्ड ॲज द बेसिस ऑफ रेकॉर्डिंग. अकाउंटिंग रेकॉर्डिंग करत असताना जे रूल्स, जे प्रिन्सिपल्स, जे अझम्पशन्स रेकॉर्डिंगचा पाया म्हणून गृहीत धरले जातात किंवा वापरले जातात त्यांना आपण अकाउंटिंग कन्सेप्ट्स असं म्हणतो. म्हणजे ज्यावेळा आपण बिझनेस ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग करत असू किंवा अकाउंट्स प्रिपेअर करत असू, या दोन्ही वेळेला जे ॲझम्पशन्स, रूल्स आणि प्रिन्सिपल्स वापरले जातात किंवा ज्यांच्या आधारावरती ज्याला बेस समजून अकाउंटिंग केलं जातं किंवा ज्याला बेस समजून अकाउंट्स प्रिपेअर केले जातात, या सर्व बेसिक अझम्पशन्सना, रूल्सना, प्रिन्सिपल्सना आपण अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स असं म्हणतो. त्याच्यानंतर अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स याची एक डेफिनेशन आपण बघू की अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स
include those customs and tradition which guide the accountant while preparing the accounting statements. आता इथं काय आहे, कस्टम अँड ट्रॅडिशन. कस्टम अँड ट्रॅडिशन म्हणजे काय, ज्या प्रथा किंवा परंपरा अकाउंटिंग करत असताना अकाउंटंटला मार्गदर्शन करतात, दिशा दाखवण्याचं काम करतात, किंवा अकाउंटिंग करत असताना अचूकपणे कसं अकाउंटिंग करायचं याच्यासाठी मार्गदर्शन करण्याचं काम करतात. अशा कस्टम्स अँड ट्रॅडिशन, प्रथा आणि परंपरा यांना आपण अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स असं म्हणतो. वन्स अगेन, accounting conventions include those customs and traditions which guide the accountant while preparing the accounting statements. ओके, आतापर्यंत आपण 3 डेफिनेशन बघितल्या. एक अकाउंटिंग प्रिन्सिपलची डेफिनेशन बघितली, एक अकाउंटिंग कन्सेप्टची डेफिनेशन बघितली, एक अकाउंटिंग कन्व्हेन्शनची डेफिनेशन बघितली. डेफिनेशन महत्त्वाची आहे, पण त्याच्या पाठीमागं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, अकाउंटिंग अकाउंटिंग कन्सेप्ट्स का फॉलो करायचे, किंवा त्यांचं काय महत्त्व आहे, का ते आवश्यक असतात अकाउंटिंगमध्ये, याचा आपण थोडासा विचार करू आपण, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की हे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आणि प्रिन्सिपल अंडर येणारे अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स आणि अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स याची गरज काय पडते किंवा आवश्यकता काय. जनरली पूर्वीच्या काळी, ज्या काळामध्ये कंपनी नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता, त्या काळामध्ये प्रत्येक अकाउंटंट आपापल्या पद्धतीनं अकाउंटिंग करायचं, किंवा डबल एंट्री सिस्टम अस्तित्वात येण्याच्या अगोदर प्रत्येक अकाउंटंट स्वतःच्या पद्धतीनं अकाउंटिंग करायचं, त्याची स्वतःची एक वेगळी मेथड असायची अकाउंटिंग करण्याची, आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या मेथडचा वापर करायचा. नंतर कंपनी प्रकार अस्तित्वात आला, आपल्याला माहिती आहे की त्याच्यानंतर, आणि ज्यावेळेला डबल एंट्री सिस्टम अस्तित्वात आली त्याच्यानंतर प्रत्येकजण डबल एंट्री सिस्टमचा वापर करू लागला. इव्हन डबल एंट्री सिस्टमचा वापर करत असताना सुद्धा काही घटकांच्या बाबतीत किंवा काही गोष्टींच्या बाबतीत अकाउंटंटला थोडंसं फ्रीडम राहतं की तो वेगळ्या पद्धतीचा वापर करू शकेल. जसं डेप्रिशिएशन, किती प्रमाणात डेप्रिशिएशन चार्ज करायचं, अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं वेगवेगळ्या अकाउंटंटनी एकाच कंपनीचं अकाउंटिंग केल्यानंतर वेगवेगळा रिझल्ट येण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय की वेगळा प्रॉफिट किंवा लॉस दाखवण्याची शक्यता आहे, वेगळी फायनान्शियल पोझिशन दाखवण्याची शक्यता आहे. आणि मग हे कशामुळं होतं, तर हे याच्यामुळं होतं की प्रत्येक अकाउंटंटनं त्याला जी योग्य वाटेल, त्याला जी सोयीचे वाटेल, त्याला जी आवडेल त्या मेथडचा वापर करून त्यांना अकाउंटिंग केलेलं असेल. आणि मग ह्याच्यामुळं गोंधळ काय होतो, किंवा याच्यामुळं काय प्रश्न निर्माण होतो की अकाउंटिंग रिझल्ट हे एकसारखे येत नाहीत, प्रॉफिट एकसारखा येत नाही, किंवा लॉस दाखवत असेल लॉस एकसारखा येत नाही, किंवा फायनान्शियल पोझिशन एकसारखी दाखवली जात नाही. आणि मग ही अडचण ज्यावेळा व्यवसाय हा आता एकट्या व्यापारापुरता मर्यादित राहिलेला आहे, किंवा काही पार्टनर्सपुरता मर्यादित राहिलेला आहे, तर तो आता कंपनी स्वरूपात गेलेला आहे, त्याचे अनेक भागधारक आहेत, तो जगभर पसरलेला आहेत. एका देशातील कंपनीला दुसऱ्या देशातल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. अशी सिच्युएशन असताना प्रत्येकानं जर आपापल्या पद्धतीनं अकाउंटिंग करायचं झालं तर आपण जसं पाठीमागं म्हटलं की अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ बिझनेस, आणि या सिच्युएशनमध्ये अकाउंटिंग लँग्वेज एकसारखा किंवा एकच मेसेज एका पार्टीकडून दुसऱ्या पार्टीकडे ट्रान्सफर करू शकणार नाही. प्रत्येकाचं जो काही तो अकाउंटिंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो आहे, तो अकाउंटिंग इन्फॉर्मेशन ही एकच किंवा एकच म्हणण्यापेक्षा एकसारख्या पद्धतीचा वापर न केल्यामुळं वेगवेगळ्या स्वरूपाची, किंवा समोरच्या व्यक्तीला नेमकं समजणार नाही की हे ऑथेंटिक आहे की नाही. कारण ज्या अकाउंटंटनी हे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केलेले आहेत आणि ज्या अकाउंटंटने हे फायनान्शियल स्टेटमेंट तयार केलेले आहेत, ते आपण ऑथेंटिक मानायचे की नाही
कारण त्यानं कोणती, त्या अकाउंटंटनं कोणती नेमकी मेथड रूल्स फॉलो केलेले आहेत, कोणत्या ट्रॅडिशन फॉलो केलेले आहेत, कोणते प्रिन्सिपल्स फॉलो केलेले आहेत, हे जर माहीत नसेल तर मग त्याचा राईट मीनिंग आपल्याला काढता येणार नाही किंवा ॲक्युरेट मीनिंग आपल्याला काढता येणार नाही. आणि मग त्यामुळे गडबड काय होईल की प्रत्येकाचं अकाउंटिंग वेगळ्या पद्धतीने होईल. आणि मग आजच्या काळामध्ये ज्यावेळेला आपण ग्लोबल इकॉनॉमीचा विचार करतो आहे, जग ही एक बाजारपेठ झालेली आहे, अशा पद्धतीमध्ये जे काही इंटरेस्टेड पार्टीज असतील अकाउंटिंग इन्फॉर्मेशनमध्ये, त्यांची अडचण व्हायला चालू होईल. आणि त्याच्यामुळं जो काही स्मूथनेस व्यवसायामध्ये यायला पाहिजे तो यायला अडथळे निर्माण व्हायला लागतील. आणि मग त्याच्यातूनच जगभरामध्ये हे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, कन्सेप्ट्स, कन्व्हेन्शन्स डेव्हलप झालेले आहेत. याच्या पुढे जाऊन प्रत्येक देशामध्ये असे रूल्स बनवणारे, ज्याला आपण अकाउंटिंग स्टँडर्ड्स असं म्हणतो, हे अकाउंटिंग स्टँडर्ड्स बनवणाऱ्या अपेक्स बॉडीज आहेत आणि ते वेळोवेळी अकाउंटिंग स्टँडर्ड्स इश्यू करतात. याच्यानंतर आपण अकाउंटिंग स्टँडर्ड्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण ही गोष्ट समजून घेऊ की अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे काय आणि कोण इश्यू करतं. तर प्रत्येक देशाच्या अपेक्स बॉडी आहेत. याच्या पुढे जाऊन आता इंटरनॅशनल पातळीवरती याचा विचार चालू आहे की प्रत्येक देशाचे अकाउंटिंग स्टँडर्ड्स जर वेगळे असतील तर व्यवसाय करणं, व्यापार करणं हे अडचणीचं होऊ शकतं. त्यामुळं सर्व जे काही फायनान्शियल रिपोर्ट्स असतील किंवा फायनान्शियल इन्फॉर्मेशन असेल, अकाउंटिंग इन्फॉर्मेशन असेल, त्याच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी, कन्सिस्टन्सी आणण्यासाठी इंटरनॅशनल पातळीवरती जी काही ऑर्गनायझेशन आहे तिचेच जे काही अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत ते सगळ्यांनी फॉलो केले पाहिजेत. याच्यासाठी आता जगभरात प्रयत्न चालू आहे. त्यामुळे माझं सांगण्याचं तात्पर्य काय की अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, अकाउंटिंग कन्सेप्ट्स याच्यामुळं प्रत्येक अकाउंटंट, जगातील प्रत्येक अकाउंटिंग हे एकच किंवा एकसारखे नियम फॉलो करून तयार झाले पाहिजेत, जेणेकरून त्याच्यामधून निघणारा रिझल्टसुद्धा एकसारखा तयार होईल किंवा एकसारखा रिझल्ट येतील. प्रत्येकाने जर वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन जर फॉलो केले तर त्यापासून निघणारा रिझल्ट आणि त्याचं होणारं इंटरप्रिटेशन हे वेगवेगळं असेल आणि ते वेगवेगळे असता कामा नये. याच्यासाठी हे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन्स हे इम्पॉर्टन्स असतात. याचं जर सिम्पल उदाहरण जर आपल्या डे टू डे लाईफमधलं घ्यायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की आपण रस्त्यानं जात असताना, चालत जात असताना, दुचाकीहून जात असताना, वाहनानं जात असताना भारतामध्ये एक जनरल रूल आहे की रस्त्याच्या डाव्या बाजूने जावं. का असा रूल आहे? समजा एखाद्या व्यक्तीला वाटलं की मला डाव्या बाजून जायचं नाही, उजव्या बाजून जायचं आहे, तो जाऊ शकेल. असा का रूल आहे? तर आपल्या लक्षात येईल जर असं झालं की कोणाला ज्या बाजूनं रस्त्याच्या कोणत्या बाजूनं जायचं त्याने त्या बाजूनं जावं, ज्या पद्धतीने जायचं आहे, कधी डाव्या बाजूला आलं, कधी उजव्या बाजूला आलं तरी चालेल. असं जर वागायचं प्रत्येकाने ठरवलं तर आपली जी काही वाहतूक व्यवस्था आहे ती कोलॅप्स होऊन जाईल. आत्ताच आपण नियम फॉलो करतो तरीसुद्धा आपल्याला वाहतुकीमध्ये अडथळे येतात. समजा जर अशा पद्धतीची जर सिच्युएशन असेल की कोणीही कोणत्याही दिशेनं चाललं तरी चालेल, कोणत्याही दिशेनं वाहने चालवली तरी चालेल, तर असा गोंधळ होऊ शकतो. आणि त्यामुळं अशी सिच्युएशन निर्माण होऊ नये म्हणून आपण काही जनरल रूल्स बनवतो की ज्यामुळं वाहतुकीमध्ये डिसिप्लिन निर्माण होईल आणि ते रूल्स फॉलो केलेच पाहिजेत. अशी सिच्युएशन निर्माण होते. अदरवाईज मग आपल्याला अडचणींना तोंड द्यावं लागेल. सेम कंडिशन, सेम सिच्युएशन आपल्याला अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, कॉन्सेप्ट्स अँड अकाउंटिंग कन्व्हेन्शनच्या बाबतीत बघायला मिळते की जर जगातील प्रत्येक अकाउंटंटनं हे जर कॉन्सेप्ट्स अँड कन्व्हेन्शन जर फॉलो केले तर मग जगभरामध्ये जे काही अकाउंटिंग इन्फॉर्मेशन जनरेट होईल तिचे रिझल्ट्स एकसारखे असतील, ती कम्युनिकेशन करण्यासाठी सोपी जाईल आणि जगातला कुठल्याही व्यक्ती त्याच्यापासून त्या फायनान्शियल इन्फॉर्मेशनचा वापर करून किंवा ती फायनान्शियल इन्फॉर्मेशन रीड करून तो त्याचं स्वतःचं इंटरप्रिटेशन करू शकेल किंवा त्याचं ॲनालिसिस करू शकेल आणि त्याला जे डिसिजन घ्यायचे आहेत तो घेऊ शकेल. अदरवाईज त्याला डिसिजन घेणं अवघड होऊन जाईल. त्यामुळं हे अकाउंटिंग कन्सेप्ट्स, कन्व्हेन्शन्स हे महत्त्वाचे भाग मानले जातात. प्रत्येक विद्यार्थ्याला हे अकाउंटिंग कन्सेप्ट्स अँड कन्व्हेन्शन्स माहीत असले पाहिजेत.
निदान त्याचा मतितार्थ काय आहे, ते कन्सेप्ट किंवा कन्व्हेन्शन म्हणतंय काय एवढं तर माहीत पाहिजे की ज्याचा वापर आपल्याला अकाउंटिंग करत असताना करावा लागतो, हे लक्षात ठेवा. तर आपण एंटायटी कन्सेप्ट जी एक अकाउंटिंग कॉन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल आज थोडीशी चर्चा करणार आहोत. आणि पुढच्या तासाला उरलेले जे कॉन्सेप्ट्स आहेत अकाउंटिंगच्या, त्या अकाउंटिंगच्या कॉन्सेप्ट्स आपण बघणार आहोत. मला वाटतं 11वीमध्ये तुम्ही हे बघितलं असेल, एंटायटी कन्सेप्ट किंवा सेपरेट बिझनेस एंटायटी कन्सेप्ट किंवा बिझनेस एंटायटी कन्सेप्ट, असे वेगवेगळ्या पद्धतीनं या कन्सेप्टला नाव दिलेलं आहे. तर एंटायटी कन्सेप्ट implies that a business unit is a separate and distinct from the person who are the owners of business. ही कन्सेप्ट अतिशय सहज किंवा सोपी आहे की जी आपल्याला असं सांगते किंवा जी आपल्याला असं सूचित करते की बिझनेस युनिट आणि ओनर ऑफ द बिझनेस हे दोघे वेगवेगळे आहेत, सेपरेट आहेत. येते का लक्षात? म्हणजे ज्यावेळेला आपण अकाउंटिंग करत असतो त्यावेळेला आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, ही एंटायटी कन्सेप्ट लक्षात ठेवली पाहिजे की जी आपल्याला सांगते की ओनर ऑफ द बिझनेस आणि बिझनेस युनिट हे दोन्ही वेगळे आहेत, दोन्ही सेपरेट आहेत. ओके. आणि त्यामुळं अकाउंटंटना अकाउंटिंग करत असताना बिझनेसचं अकाउंटिंग करायचं आहे, बिझनेसच्या ओनरचं अकाउंटिंग करायचं नाही. Once again, entity concepts implies that a business unit is separate and distinct from the person who are the owners of the business. That means business is separate entity and owner of the business is separate. And accountant must record the transactions of business only, not of the owner of the business, even though this business is owned to that person. थोडक्यात काय की अकाउंटंटनं अकाउंटिंग करत असताना हे सेपरेशन करायचं आहे की बिझनेस वेगळा आहे आणि बिझनेस वेगळा आहे, बिझनेस युनिट वेगळा आहे, बिझनेस एंटायटी वेगळी आहे आणि बिझनेसमन वेगळा आहे. भले तो व्यवसाय ओनरच्या मालकीचा असला तरीही आपल्याला अकाउंटिंग करत असताना फक्त बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघायचं आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असताना, त्याचं अकाउंटिंग करत असताना आपला पॉईंट ऑफ व्ह्यू, अकाउंटंटचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा बिझनेस युनिटचा पॉईंट ऑफ व्ह्यू असला पाहिजे, बिझनेस एंटायटीचा पॉईंट ऑफ व्ह्यू असला पाहिजे. आपण ॲज अ अकाउंटंट म्हणून आपण बिझनेसला रिप्रेझेंट करतो, ना की बिझनेसमनला किंवा ओनर्स ऑफ बिझनेसला रिप्रेझेंट करतो. येते लक्षात? समजा एखादा राम नावाचा व्यक्ती असेल आणि त्यानं एक किराणा मालाचा किंवा किराणा स्टोअर्स सुरू केलं किंवा एक मॉल सुरू केला आणि तिथं एखादा अकाउंटंट असेल तर त्या अकाउंटंटनं अकाउंटिंग करत असताना त्या किराणा स्टोअरचं अकाउंटिंग करायचं आहे. त्यानं त्या किराणा स्टोअर्सचं रिप्रेझेंटेशन करायचं आहे, ना की त्या रामचं रिप्रेझेंटेशन करायचं आहे. त्यानं अकाउंटिंग करत असताना हा नेहमी विचार करायचा की हे जे राम किराणा स्टोअर्स आहे, असं गृहीत धरू त्याचं नाव राम किराणा स्टोअर्स आहे, तर राम किराणा स्टोअर्सच अकाउंटिंग करायचं आहे. रामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं अकाउंटिंग करायचं नाही. नेहमी पॉईंट ऑफ व्ह्यू कोणता ठेवायचा आहे? राम किराणा स्टोअर्स. ओके. आता हे समजून घेत असताना आणखीन एक गोष्ट तुम्ही थोडीशी लक्षात घ्या की लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू थोडासा वेगळा आहे आणि अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू थोडासा वेगळा आहे. मी आतापर्यंत तुम्हाला काय सांगत होतो की व्यवसाय एंटायटी म्हणजे काय? एंटायटी म्हणजे की अशी एक सिस्टम जी बिझनेस रन करण्यासाठी तयार केली जाते, त्याला एंटायटी असे म्हणतात. ही एक आर्टिफिशियल एंटायटी असते, आर्टिफिशियल पर्सन असते. तर एंटायटी कन्सेप्ट किंवा सेपरेट एंटायटी कन्सेप्ट
हा लीगल पॉईंट ऑफ व्ह्यूनं वेगळे आहे, अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनं वेगळे आहे. मी आतापर्यंत तुम्हाला अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनं सांगत होतो की आपण म्हणण्यापेक्षा अकाउंटंटनं किंवा अकाउंटिंग करत असताना नेहमी आपण बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूचा विचार करायचा. बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनुसार अकाउंटिंग करायचं. बिझनेसचे अकाउंटिंग रेकॉर्ड करायचे. कोणताही ट्रान्झॅक्शन झाला तर तो ट्रान्झॅक्शनचं इंटरप्रिटेशन करत असताना आपण बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघायचं. त्या ठिकाणी ओनरचा पॉईंट ऑफ व्ह्यू आपणाला उपयोगाचा नाही. नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण काही महत्त्वाचे आयटम जिथं बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू आणि ओनर पॉईंट ऑफ व्ह्यू याचं हे एकत्र येतात आणि त्याच्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता असते ते आपण बघणार आहोत. तर फ्रॉम अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आपण असं म्हणतो की बिझनेस इज सेपरेट अँड बिझनेस मन इज सेपरेट. And accountant must do accounting of business, not a businessman. दूसरा काय आहे, फ्रॉम लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू. हा एक महत्त्वाचा म्हणजे लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्या ॲज अ अकाउंटंट म्हणून आपण तो फॉलो करत नाही किंवा करायचा नसतो, पण आपल्याला माहीत असलं पाहिजे का हा लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू पण काय आहे. तर तुम्ही 11वीमध्ये शिकलेला असाल, तेच आपण परत इथं रिपीट करतो आहे की फ्रॉम लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू कंपनी सोल ट्रेडर, पार्टनरशिप फर्म या तिन्हीचाच विचार करू. बाकी एंटायटीचा आपण तुम्ही नंतर बघू शकता. तर लॉनुसार कंपनी ही सेपरेट एंटायटी आहे. कंपनी ही सेपरेट एंटायटी आहे. म्हणजे कंपनी नावाचा जो काय फॉर्म ऑफ बिझनेस आहे त्याच्या बाबतीत लॉ असं मानतो की इथं सेपरेट एंटायटी कन्सेप्ट लागू होते. पण जर पार्टनरशिप घेतली किंवा सोल ट्रेडर घेतला तर यांच्या बाबतीत सेपरेट एंटायटी कन्सेप्ट लीगल पॉईंटनं लागू होत नाही. म्हणजे मला काय म्हणायचं आहे किंवा तुम्ही 11वीमध्ये असताना सुद्धा बघितलं असेल की एकल व्यापाऱ्याची जबाबदारी अमर्यादित असते. पार्टनरशिपमध्ये जे काही भागीदार असतात त्यांची जबाबदारी अमर्यादित असते. कंपनीमध्ये जर तुम्ही गेला तर तिथं भागधारकांची जबाबदारी ही मर्यादित असते. हा लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की समजा एखादा व्यवसाय आहे, एखादा सोल ट्रेडर आहे किंवा एखादी पार्टनरशिप फर्म आहे, तर याच्यामध्ये लीगली जर अशी सिच्युएशन निर्माण झाली की एखादा सोल ट्रेडर किंवा एखादा पार्टनरशिप फर्म हा दिवाळखोर झाला, हा व्यवसाय दिवाळखोर झाला, तर ज्यावेळेला ज्यांचे देणी किंवा जी काही आउटसाइडर लायबिलिटी पेड करण्याची वेळ येईल त्यावेळेला हा सोल ट्रेडर किंवा पार्टनरशिप फर्मच्या असेट्स विकल्या जातील आणि त्या असेट्स विकून लोकांची देणी भागवली जातील. पण समजा व्यवसाय सोल ट्रेडरचा व्यवसाय किंवा पार्टनरशिप फर्मचा व्यवसाय विकून आपण आउटसाइडर लायबिलिटी भागवण्याचा प्रयत्न केला, पण आपल्याकडे सफिशियंट पैसे किंवा अमाऊंट गोळा झाली नाही, तर अशा वेळेला राहिलेल्या लायबिलिटी पेड करण्यासाठी सोल ट्रेडर्स असेल किंवा पार्टनर्स असतील त्यांची वैयक्तिक मालमत्ता ताब्यात घेतली जाईल. हे लक्षात. त्यामुळं या अर्थानं आपण असं म्हणतो की सोल ट्रेडर्स असतील किंवा पार्टनरशिप फर्ममधील पार्टनर्स असतील यांची लायबिलिटी ही अनलिमिटेड असते. अगोदर व्यवसायाचे असेट्स विकल्या जातील, त्याच्यापासून देणी भागवण्याचा प्रयत्न केला जाईल. जर समजा तेही करून जर लायबिलिटी शिल्लक राहिल्या तर त्या पेड करण्यासाठी आपण त्या पार्टनर्सचा किंवा सोल ट्रेडरच्या वैयक्तिक किंवा प्रायव्हेट मालमत्तासुद्धा ताब्यात घेऊ. असं कोण म्हणतं? लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतो किंवा लॉ असं म्हणतो. कंपनीच्या बाबतीत मात्र काय आहे की कंपनी ही लीगली सेपरेट एंटायटी म्हणून तिला मान्यता आहे, आर्टिफिशियल पर्सन म्हणून तिला मान्यता आहे. त्यामुळं समजा एखादी कंपनी दिवाळखोर झाली, कंपनी बंद करण्याची वेळ आली, तर कंपनीच्या सगळ्या असेट्स विकल्या जातील आणि त्या असेटचा वापर करून कंपनीचे जे काही लायबिलिटीज आहेत त्या पेड करण्याचं काम केलं जाईल.
समजा कंपनीच्या असेट विकून जी काही अमाऊंट आली त्याच्या सहाय्यानं सर्व लायबिलिटी पेड करता आल्या नाहीत, सर्व लायबिलिटी पेड करता आल्या नाहीत, तर अशा सिच्युएशनमध्ये शेअर होल्डरच्या प्रायव्हेट मालमत्तेला तुम्हाला हात घालता येणार नाही किंवा प्रायव्हेट मालमत्ता ताब्यात घेता येणार नाही. कारण काय की कंपनी ही लिगली सेपरेट एंटायटी आहे. त्यामुळं फ्रॉम लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू सेपरेट एंटायटी कन्सेप्ट ही फक्त कंपनी प्रकाराला लागू असते किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीजला लागू असते. सोल ट्रेडर्स किंवा पार्टनरशिपला ही सेपरेट एंटायटी कन्सेप्ट फ्रॉम लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू ॲप्लिकेबल होत नाही, पण फ्रॉम अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आपण याचा अजिबात विचार करायचा नाही की फॉर्म ऑफ बिझनेस कोणता आहे. सोल ट्रेडर आहे, पार्टनरशिप फर्म आहे, कोऑपरेटिव्ह आहे, कंपनी आहे, HUF आहे, कोणत्याही प्रकारची फॉर्म ऑफ बिझनेस असो, आपण आपल्या दृष्टीनं फ्रॉम अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू बिझनेस इज सेपरेट अँड बिझनेसमन इज सेपरेट. ओके. आता अकाउंटिंग कन्सेप्टचा वापर किंवा एंटायटी कन्सेप्टचा इम्प्लिमेंटेशन करताना कधी हे एंटायटी कन्सेप्टचा आपल्याला विचार करावा लागतो. त्याचे काही आपण एक्झाम्पल बघू. ज्यावेळेला आपण फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असतो, त्यावेळेला एंटायटी कन्सेप्ट असं म्हणते की ज्या ट्रान्झॅक्शनशी बिझनेसचा संबंध आहे तेच ट्रान्झॅक्शन फक्त रेकॉर्ड केले जातील. ज्या ट्रान्झॅक्शनशी बिझनेसचा संबंध आहे तेच ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातील. अदर ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जाणार नाही. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की समजा की राम आणि राम ट्रेडर्सचं आपण मगाशी उदाहरण घेत होतो की राम नावाचा व्यक्ती आहे, त्यानं राम किराणा स्टोअर्स सुरू केलेला आहे. तर त्या किराणा स्टोअर्ससाठी जो काही माल खरेदी केला असेल, जो काही माल विकला असेल त्याचं रेकॉर्डिंग होईल. ह्या राम स्टोअरसाठी फर्निचर खरेदी केलं तर त्याचं रेकॉर्डिंग होईल. ते ट्रान्झॅक्शन हे व्यवसायाचे ट्रान्झॅक्शन म्हणून समजले जातील. पण समजा ह्या रामनं स्वतःच्या घरामध्ये वापरण्यासाठी काही फर्निचर खरेदी केलं तर त्याचं रेकॉर्डिंग जरी राम स्टोअरचा मालक असला तरीसुद्धा त्याचं रेकॉर्डिंग हे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये होणार नाही. कारण रामनं जे फर्निचर खरेदी केलं ते त्याच्या वैयक्तिक वापरासाठी, घरी वापरण्यासाठी खरेदी केलं आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या किंवा ओनरच्या पर्सनल ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग केलं जाणार नाही किंवा करता कामा नये असं आपल्याला एंटायटी कन्सेप्ट सांगते. ओके. सेकंड, कॅपिटल. एंटायटी कन्सेप्टनुसार समजा रामनं व्यवसाय चालू करण्यासाठी 5 लाख रुपये आणले, व्यवसायामध्ये गुंतवले. ओके. आता इथं एंटायटी कन्सेप्टनुसार आपण याच्याकडे कसं बघणार आहोत. आता रामच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर रामनं एका व्यवसायामध्ये म्हणजे राम स्टोअर्समध्ये 5,000ची इन्व्हेस्टमेंट केली. त्याच्या दृष्टीनं ती असेट आहे. मी कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बोलतोय, ओनर्स पॉईंट ऑफ व्ह्यूनं बोलतोय. तर ओनर्स पॉईंट ऑफ व्ह्यूनुसार काय आहे तर रामने इन्व्हेस्टमेंट केली, थोडक्यात काय त्यानं कॅपिटल आणलं आणि व्यवसाय सुरू केला. त्याच्या दृष्टीनं जरी ती असेट असली तरी आपण ज्यावेळा बॅलन्स शीट तयार करतो त्यावेळा हे रामनं जे 5 लाख आणले त्याला आपण कॅपिटल म्हणतो आणि ते बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला लिहितो. याचा अर्थ काय, याचा मिनिंग काय तर कॅपिटल हे व्यवसायाच्या दृष्टीनं फ्रॉम पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ बिझनेस, व्यवसायाच्या दृष्टीनं हे लायबिलिटी आहे. ओके. जरी आपण त्याला कॅपिटल म्हणत असो तरी आपण लिहिताना मात्र ते लायबिलिटी साईडला लिहितो बॅलन्स शीटच्या. याचा अर्थ व्यवसायाला हे पैसे परत करायचे आहेत. कधी करायचे माहीत नाहीत पण परत करायचे आहेत. त्यामुळं कॅपिटलच्या बाबतीत हा जो काही पर्स्पेक्टिव्ह आहे तो पर्स्पेक्टिव्ह कशामुळे येतो, एंटायटी कन्सेप्टमुळे येतो. ओके. त्यामुळं कॅपिटलच्या बाबतीतसुद्धा एंटायटी कन्सेप्टनुसार आपण कॅपिटल ही लायबिलिटी ऑफ बिझनेस म्हणून कन्सिडर करतो. काय म्हणतो, लायबिलिटी ऑफ बिझनेस.
आणि त्यामुळे ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहितो आपण. ओके, नेक्स्ट. समजा असं ट्रान्झॅक्शन आलं की जो कोणी मालक आहे व्यवसायाचा त्यानं व्यवसायातील काही माल वैयक्तिक किंवा घरी वापरण्यासाठी घेऊन गेला, किंवा व्यवसायातील काही कॅशचा त्यानं वापर वैयक्तिक कारणासाठी केला. त्याच्या घराचं भाडं द्यायचं होतं, तो ज्या घरात राहत होता त्या घराचं भाडं द्यायचं होतं, त्याच्यासाठी त्यानं व्यवसायातले पैसे घेऊन गेला. त्याच्या घरचं लाईट बिल भरायचं होतं म्हणून त्याने व्यवसायातले पैसे घेऊन गेला. त्याला कुठे पिकनिकला जायचं होतं त्याच्यासाठी त्यानं व्यवसायातील पैसे घेऊन गेला. असे जे काही ट्रान्झॅक्शन असतील, हे ट्रान्झॅक्शन याचा व्यवसायाशी संबंध येतो का येतो, कारण त्यांनी व्यवसायातील पैसे वापरले आहेत, बिझनेसमधले कॅश यूज केलेले आहे. असं असलं तरीसुद्धा हा काही व्यवसायाचा खर्च नाही, त्यामुळं आपण याला ड्रॉइंग्स असं हेडिंग देतो आणि ते हेडिंग देऊन ॲट दी एंड ज्यावेळा फायनान्शियल स्टेटमेंट तयार करायची वेळ येते किंवा ज्यावेळा बॅलन्स शीट तयार करायची वेळ येते त्यावेळा ती अमाऊंट आपण कॅपिटलमधून लेस करतो. काय करतो? कॅपिटलमधून लेस करतो. ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहित नाही एक्सपेन्सेस म्हणून. येते लक्षात? त्यामुळं हे जे ड्रॉइंग्ज आहे ते हे जो खर्च झालेला आहे तो व्यवसायाचा खर्च नाही. त्यामुळं अशा प्रकारचं जर ड्रॉइंग असेल तर व्यवसायानं ओनरला तेवढं लोन दिलेलं आहे असं समजलं जाईल आणि मग हे लोन ॲडजस्ट कुठं केलं जाईल की व्यवसायाला जे ओनर्सला जे पैसे भविष्यात कधीतरी परत करायचे आहेत असं आपण समजतो ते म्हणजे कॅपिटलमध्ये ॲडजस्ट केलं जाईल. म्हणून आपण ज्यावेळा बॅलन्स शीट तयार करतो त्यावेळा बॅलन्स शीट तयार करत असताना आपण कॅपिटलमधून ड्रॉइंग लेस करतो, हे लक्षात ठेवा. पुढची गोष्ट प्रॉफिट. आतापर्यंत आपण चर्चा करतो की समजा कॅपिटल आणलं तर ते व्यवसायाच्या दृष्टीने लायबिलिटी आहे. ओके, असं असलं तरीसुद्धा मालक व्यवसायामध्ये जे कॅपिटल आणतो त्याचा मोबदला म्हणून त्याला व्यवसायामध्ये जर नफा झाला तर तो त्याला द्यावा लागतो. त्याच्यावरती अधिकार कोणाचा असतो? मालकाचा असतो, ओनरचा अधिकार असतो. हे आपल्याला मान्य आहे. आणि मग एनटायटी कन्सेप्टनुसार प्रॉफिट हे सुद्धा व्यवसायाची लायबिलिटी आहे. व्यवसायानं प्रॉफिट कोणाला दिला पाहिजे? ओनरला दिला पाहिजे. ही गोष्ट आपण आपल्या डोक्यामध्ये क्लिअर ठेवली पाहिजे. म्हणून ज्यावेळा आपल्याला नेट प्रॉफिट होतो त्यावेळा आपण काय करतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो काही नेट रिझल्ट येतो जर प्रॉफिट आला असेल तर आपण काय करतो? कॅपिटलमध्ये ॲड करतो. आणि लॉस आला असेल तर तो काय करतो? आपण कॅपिटलमधून लेस करतो. त्यामुळं प्रॉफिट हा एकतर बिझनेसची प्रॉफिट असेल तर ती बिझनेसची लायबिलिटी आहे, लॉस असेल तर तो बिझनेसची असेट आहे. लिहिताना मात्र आपण ते कॅपिटलमध्ये ॲड करतो किंवा लेस करतो. जर कंपनी फॉर्ममध्ये केलो तर आपण प्रॉफिट किंवा लॉस असेल तर तो डायरेक्ट असेट साईडला लिहितो. त्यामुळं एनटायटी कन्सेप्ट आपल्याला क्लिअर कट गाईड करते किंवा सूचित करते की बिझनेसचे ट्रान्झॅक्शन वेगळे आहेत, ते वेगळे मेंटेन करा. तुम्ही बिझनेसचा फक्त विचार करा, ओनरचा विचार करू नका. जर असे काही ट्रान्झॅक्शन आले जसं इथं कॅपिटल असेल किंवा पर्सनल यूज ऑफ कॅश अँड गुड्स असेल किंवा प्रॉफिटच्या बाबतीत असेल तर त्या बाबतीत तुम्ही विचार करत असताना ओनरचा पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊ नका, त्याच्या दृष्टिकोनातून विचार करू नका, तुम्ही बिझनेसच्या दृष्टिकोनातून बघा. तर ही मेथड आपण फॉलो केली पाहिजे. I hope you understand or you understood this concept. If you have any doubts or suggestions, please comment in WhatsApp group. I will try to satisfy your doubts. Okay. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी आभारी आहे तुमचा. धन्यवाद. इथंच थांबूया.